पूर्वी दूरदर्शनला एक जेव्हा फक्त दूरदर्शन एवढं एकच चॅनल होतं तेव्हा एक पॅराशूट तेलाची जाहिरात लागायची. त्यात एक आजी नातीला म्हणायची, अगं जरा डोक्याला तेल लाव. तर नात म्हणायची, नुसतं तेल नाही, पॅराशूट तेल म्हण. आजी म्हणायची, तो क्या जमाना बदल गया है. लगेच सून म्हणायची, जी माझी, तो क्या जमाना बदल गया है या वाक्यावरती सुचलेली ही कविता. पूर्वी सुवासिनी कुंकू किंवा टिकली लावायच्या. आता आम्ही पूर्वीमध्ये जमा झालोय, सिनियर सिटीजन मध्ये जमा झालोय. पूर्वी सुवासिनी कुंकू किंवा टिकली लावायच्या आणि विधवा काहीच लावत नसत. आता विधवा टिकली लावतात आणि लग्न झालेल्या मुली काहीच लावत नाही. आता विधवा टिकली लावतात आणि नवीन लग्न झालेल्या मुली काहीच लावत नाहीत. सचमुच जमाना बदल गया. पूर्वी मुलाला रागवणं मारणं हा वडिलांचा जन्मसिद्ध अधिकार होता. आपण लहान होतो तेव्हा. पूर्वी मुलाला रागवणे मारणे हा वडिलांचा जन्मसिद्ध अधिकार होता. आता वडील मुलाला न रागवता तासनतास समजावत असतात आणि मुलगाच वडिलांना रागवतो, म्हणतो पप्पा तुम्हाला काही कळत नाही. जमाना बदल गया. सचमुच जमाना बदल गया. पूर्वी आईच्या एका हाकेत घरातली 4-5 जेवढी असतील तेवढी मुलं झोपेतनं उठायची, आवरायची, शाळेला जायची. आपल्या लहानपणी. आता एका मुलाला उठवून त्याचं आवरून त्याला स्कूल बस पर्यंत पोहोचवलं की आई दमते आणि खुश करून सोफ्यावर बसते. सचमुच जमाना बदल गया है. पूर्वी सासून कितीही रागवलं तरी तिचं ऐकायचं, उलट बोलायचं नाही आणि सासरीच राहायचं, अशी पद्धत होती. पूर्वी सासूनं कितीही रागवलं तरी तिचं ऐकायचं, उलट बोलायचं नाही आणि सासरीच राहायचं, अशी पद्धत होती. आता सासू काही बोलू शकत नाही. सून कशी वागेल ते बघत बसणे एवढेच तिच्या हाती असते, तरी देखील सासू घरात नको असते. सचमुच जमाना बदल गया. पूर्वी सुनेला स्वयंपाक करता आला पाहिजे, धुणं भांडी झाडलोट ही सगळी कामं केलीच पाहिजेत, अशी अपेक्षा असायची. आता हे सगळं गौण आहे. स्वयंपाक येत नसला तरी चालेल, बाई लावता येईल. धुणं भांडीन झाडू पोछाला तर कामवाली असलीच पाहिजे आणि घरकामात नवऱ्याने मदत केलीच पाहिजे, अशी अपेक्षा सुनाच करू लागल्या. सचमुच जमाना बदल गया है. सचमुच जमाना बदल गया है. साहित्य जरा तुम्ही. नमस्कार, मी सौ विजया बाबर. 15 वर्ष शिक्षिका आणि 20 वर्ष सरकारी अधिकारी आणि आता सध्या सेवानिवृत्त.